थंडीच्या दिवसांमध्ये घरोघरी एक पारंपरिक पदार्थ बनवला जातो ते म्हणजे पौष्टिक लाडू. मग हे लाडू डिंकाचे असतात किंवा मेथीचे. त्यामध्ये विशेष आणि पौष्टिक असा घटक वापरला जातो तो म्हणजे खारीक पावडर. तशी तर खारीक पावडर रेडीमेड बाजारामध्ये मिळते, पण यामध्ये भरपूर सारे भेसळ असते. म्हणूनच तर आज आपण ही खारीक पावडर घरी कशी बनवायची ते बघणार आहोत. बऱ्याचशा घरांमध्ये पुरेसा सूर्यप्रकाश येत नाही, त्यांना ही खारीक उन्हामध्ये वाळवणं तेवढंसं सोयीस्कर नसतं. त्याचसोबत काही जणांकडे घरगुती गिरणीही नसते किंवा बाहेर गिरणीमध्ये ही खारीक दळूनही मिळत नाही. तर त्याकरिता आज आपण खारीक मिक्सरमध्ये कशी दळायची ते देखील बघणार आहोत. मिक्सरमध्ये खारीक दळताना त्यामध्ये एक विशिष्ट घटक वापरणार आहोत ज्यामुळे मिक्सरचं भांडं अजिबात खराब होणार नाही. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी तेजश्री खाद्यप्रेमी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मार्केटमध्ये ना 2 प्रकारच्या खारका मिळतात, एक पिवळी आणि एक काळी. त्यातील मी आज 1 किलो काळी खारीक घेतली आहे, कारण काळी खारीक जास्त पौष्टिक आहे असं म्हटलं जातं. आता या खारका एकदम सोप्या पद्धतीने काही मिनिटांच्या आत कशा फोडायच्या ते पहिले बघूयात, कारण यातील आपल्याला बिया काढून टाकायच्या आहेत. त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक कापडी पिशवी. कापडी पिशवी प्रत्येकाच्याच घरामध्ये असते. आता यामध्ये एकाच वेळेला संपूर्ण खारीक टाकायची. हाताने ही पिशवी गच्च पकडूयात, यामुळे संपूर्ण खारीक एका ठिकाणी गोळा होईल. आता एका बत्त्याच्या मदतीने किंवा जड कोणत्याही वस्तूच्या मदतीने ही खारीक संपूर्ण फोडून घेऊयात. बघा, एकावर एक संपूर्ण खारीक अशी गोळा केली असते, त्यामुळे एकाच वेळेला 2-3 खारकेंवरती प्रेशर येतं आणि या खारका खूप पटापट सहजतेने फुटतात. अगदी काही मिनिटांच्या आत संपूर्ण खारका फोडून तयार होतात. आता बघूयात आपण किती खारका फोडल्या गेल्यात. तर बघा, काही खारकांचे 2 तुकडे झालेले आहेत, तर काही खारका थोड्याशा फुटल्या गेलेल्या आहेत. आता या आपल्याला व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायच्या आहेत. प्रत्येक खारकेला ना अशा पद्धतीने एक देठाचा भाग असतो, म्हणजेच हे फुल असतं बघा. हे थोडंसं कडक असतं म्हणून ते काढून टाकायचं. सोबतच बी देखील काढून टाकायचे आहे. या पद्धतीने संपूर्ण खारीक आपण स्वच्छ करून घेऊयात. थोड्याफार जर खारका फोडायच्या बाकी राहिल्या असतील तर त्या पुन्हा एकदा पिशवीत घालायच्या आणि सेम प्रोसेस करायची, संपूर्ण खारका फोडून घ्यायच्या. अगदी सहजतेने अगदी काही मिनिटांमध्ये बघा आपली संपूर्ण खारीक फोडली गेली आहे, अजिबात उन्हात न ठेवता. आता आपण ना या खारका उन्हात ठेवतो, कडक वाळवतो आणि मगच नंतर मिक्सरला धरतो. पण प्रत्येकाच्या घरामध्ये ऊन येत नाही, या खारका वाळवायच्या कशा प्रत्येकाला प्रश्न पडतो. पण आता तुम्हीच बघा, माझ्या या खारका देखील सेम पद्धतीने खूपच सॉफ्ट आहेत, अजिबात वाळलेल्या नाही आहेत. बरेच जण या खारका भाजूनही घेतात, ज्यामुळे त्या कडक होतात. पण आज आपण ती देखील पद्धत वापरणार नाहीये, वेगळी पद्धत वापरूयात. त्याकरिता मी या पद्धतीने एखादा हवाबंद डब्बा किंवा मग प्लास्टिकच्या पॉलिथिनचा वापर करणार आहे. यासाठी आपल्याला एकदम हवाबंद पिशवीचीच गरज पडणार आहे. तुमच्याकडे हवाबंद पिशवी नसेल तर तुम्ही एखाद्या डब्याचाही वापर करू शकता. आता या पिशवीमध्ये ना जेवढी बसेल तेवढीच खारीक भरूयात आणि सेम पद्धतीने आणखी काही पिशव्यांमध्ये देखील उरलेली संपूर्ण खारीक भरून घेऊयात. पुन्हा एकदा सांगते, आपल्याला या खारकेमध्ये अजिबात हवा जाऊ द्यायची नाही आहे. या पद्धतीने एकदम सीलबंद पिशवीचाच वापर करायचा आहे. या पद्धतीची पिशवी नसेल तर तुम्ही एखादा हवाबंद डब्बा देखील वापरू शकता. ही एक खास टिप्स आपल्याला आवर्जून लक्षात ठेवायची आहे. तर बघा, साधारणतः 3 पिशव्यांमध्ये किंवा 3 भागांमध्ये ही खारीक मी या पिशव्यांमध्ये भरून घेतली आहे. आता संपूर्ण खारीक आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायची आहे, ज्या ठिकाणी बर्फ जमा होतो ना त्या ठिकाणी. तर बघा, ह्या 3ही पिशव्या मी या पद्धतीने फ्रीजरमध्ये ठेवून देते. फ्रीजरचा दरवाजा बंद करूयात. आता आपल्याला अशा साध्या रेग्युलर फ्रीजमध्ये ना या पद्धतीचं एक बटन असतं, ज्यामध्ये आपण फ्रीजरचा स्पीड वाढवू शकतो. हा आपल्याला हाय करून द्यायचा आहे, त्याच वेळेला आपली खारीक अगदी व्यवस्थितरित्या तयार होईल. आता फ्रीज बंद करूयात आणि रात्रभराकरिता ही अशीच ठेवून देऊयात. रात्रभर 2 दिवस ठेवली तरी देखील चालणार आहे. आता दुसऱ्या दिवशी मी फ्रीज खोलून बघते, तर बघा आपली ही खारीक एकदम कडक स्वरूपाची तयार झाली आहे. यातील आपल्याला 3ही पिशव्या लगेचच बाहेर काढायच्या नाही आहे. सुरुवातीला फक्त एकच पिशवी बाहेर काढूयात. या उरलेल्या 2 पिशव्या मी अशाच फ्रीजरमध्ये ठेवते, त्या जरा वेळानंतर बाहेर काढणार आहे. सुरुवातीला एकच पिशवी घेतली आणि आता हीच आपण पहिले मिक्सरला दळून घेऊयात. आता तुमच्या तर लक्षात आलंच असेल, फ्रीजरमध्ये कोणताही पदार्थ ठेवला की तो कडक स्वरूपाचा म्हणजेच बर्फ तयार होतो. सेम प्रोसेस आपली खारकांसोबतही झाली आहे. आपल्या या खारका एकदम घट्ट बर्फासारख्या कडक झालेल्या आहेत. सोबतच या अति प्रमाणात थंड आहे.
या आपण मिक्सरला दळल्या तरी देखील मिक्सर अजिबात गरम होणार नाहीये. पण आपण या खारका अजिबात उन्हात वाळवलेल्या नसल्यामुळे यांच्यामध्ये हलकासा सॉफ्टपणा आहे. त्यामुळे या खारका मिक्सरच्या भांड्याला चिकटू शकता. म्हणूनच यामध्ये घालणार आहोत आपण अर्धा चमचा साजूक तूप. तुपामुळे या खारका अगदी पटापट मिक्सरमध्ये फिरल्या जातात, ज्यामुळे मिक्सरचं पातं अजिबात खराब न होता अगदी सहजतेने ही खारीक दळली जाईल. आता मिक्सरमध्ये दळण्या अगोदर आपल्याला ही पल्स मोडवर दळून घ्यायची, जेणेकरून याचे हलकेसे छोटे छोटे तुकडे होतील आणि मग नंतर फुल स्पीडला किंवा 1 नंबरच्या स्पीडला ही दळून घेऊया. जर तुमच्या मिक्सरमध्ये पल्स मोड नसेल तर मात्र तुम्ही मिक्सर चालू बंद करत सुरुवातीला ही दळून घ्या, म्हणजे एकाच वेळेला मिक्सरवर लोड येणार नाही. तुम्हाला ज्या वेळेला वाटेल खारकेचे हलके हलकेसे तुकडे झाले आहेत त्यावेळेला तुम्ही एकाच वेळेला संपूर्ण खारीक पहिल्या किंवा दुसऱ्या सेटिंगवर दळून घेऊ शकता. तर बघा अगदी सहजतेने काही मिनिटांच्या आत आपली ही खारीक पावडर तयार झाली आहे. अगदी गिरणीमध्ये देखील एवढी बारीक खारीक दळून येणार नाही, एवढी ही सहजतेने दळली गेली. व्हिडिओमध्ये दाखवायचं म्हणून मी फक्त 1 किलो खारीक घेतली, पण मी या पद्धतीने 2-3 किलो देखील खारीक नेहमी मिक्सरला दळते. अजिबात मिक्सरच्या भांड्याला काहीही होत नाही. तुम्ही फक्त मी सांगितलेल्या टिप्स काही लक्षात ठेवायच्या आहेत. त्यातील पहिली आणि महत्त्वाची टिप्स म्हणजे खारीक फोडल्यानंतर त्यामध्ये अजिबात बी किंवा मग खारकेचं जे देठ आहे ते चुकून देखील जाऊ देऊ नका. दुसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे खारीक एकदम एअरटाईट डब्यामध्ये ठेवून मगच ती फ्रीजरला स्टोअर करा. फ्रीजरचा स्पीड हाय करा, जेणेकरून खारीक एकदम छान अशी दगडासारखी कडक स्वरूपाची तयार होईल. तिसरी आणि महत्त्वाची टिप्स म्हणजे दुसऱ्या दिवशी खारीक ज्यावेळेला आपण फ्रीजरमधून बाहेर काढतो त्यावेळेला लगेचच ती दळायला घ्या. अजिबात वेळ वाया घालवू नका, कारण ही खारीक जर तुम्ही जास्त वेळापर्यंत फ्रीजर बाहेर ठेवली तर हिला मॉइश्चर सुटेल, यामुळे खारकेला पाणी सुटेल आणि ती व्यवस्थित दळली जाणार नाही. चौथी आणि शेवटची महत्त्वाची टिप्स म्हणजे यामध्ये तुपाचा वापर आवर्जून करा. भलेही तुम्ही अर्धा किंवा पावच चमचा एका वेळेला तूप वापरा, पण ते आवर्जून वापरा. पहिल्या पिशवीतील खारीक संपल्यानंतरच मी दुसरी पिशवी फ्रीजरमधून बाहेर काढली आहे, त्यातील थोडीशी खारीक वापरली आणि आता खारीक कशी दळायची हे जवळून तुम्हाला दाखवते. तर बघा, पल्स मोडवर मी सुरुवातीला 1 ते 2 वेळेस दळून घेतली आहे. हलकेसे तुकडे झाल्यासारखे वाटले तर त्याच वेळेला मी 1 नंबरवर ही खारीक पूर्णतः छान अशी बारीक होईपर्यंत दळून घेते. यामुळे मिक्सरवर अजिबात लोड येत नाही आणि अगदी सहजतेने एकदम बारीक स्वरूपात आपली ही खारीक छान अशी दळली जाते. आता या सेकंड बॅचमधील देखील खारीक पावडर बघा किती मस्त बारीक स्वरूपाची दळली गेली आहे. आपली 1 किलो खारीक फक्त 3 ते 4 भांड्यांमध्येच व्यवस्थित अशी दळली जाते. याकरिता आपल्याला छोटंच मिक्सरचं भांडं वापरायचं, कारण त्याला खूपच धारदार ब्लेड असतं. भांडं छोटं असल्यामुळे आपण यामध्ये कमी प्रमाणामध्ये खारीक घालतो आणि याचा फायदा म्हणजे अर्थातच मिक्सरच्या भांड्यावर देखील कमी प्रमाणात लोड येतो. तर बघा, अगदी काही मिनिटांच्या आत आपली संपूर्ण खारीक छान अशी दळून झाली आहे. जर तुम्हाला साजूक तूप वापरायचं नसेल तर याऐवजी तुम्ही डालडा तूप किंवा मग तेलाचाही वापर करू शकता. आपली संपूर्ण खारीक दळून झाल्यानंतर आता हे मिक्सरचं भांडं दाखवते. बघा, अजिबात खराब झालेलं नाहीये आणि आपली इथे खारीक पावडर देखील तयार झाली आहे. किती मस्त एकदम बारीक स्वरूपाची खारीक पूड तयार झाली आहे. बाहेरची विकतची भेसळयुक्त खारीक पूड वापरण्यापेक्षा तुम्ही ही घरी तयार केलेली पौष्टिक खारीक पूड हिवाळ्यामध्ये आवर्जून सेवन करा. ही खारीक पूड वापरून तुम्ही लाडू बनवू शकता किंवा दररोज मुलांना दुधासोबत 1 चमचा खारीक पावडर दिली तर नक्कीच त्यांच्या हाडांना बळकटी येणार आहे, शारीरिक वाढही होणार आहे. बघितलं तुम्ही, ही खारीक पावडर घरच्या घरी बनवणं किती साधं आणि सोपं झालेलं आहे. अगदी काही मिनिटांच्या आत आपली खारीक पावडर सहजरित्या तयार. तर तुम्हाला मी या सांगितलेल्या स्टेप किंवा टिप्स कशा वाटल्या कमेंट्स करून नक्की कळवा आणि तुम्ही देखील यावर्षी घरच्या घरी खारीक पावडर नक्की तयार करून बघा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया तुमच्याच आवडत्या छानशा नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.